नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत घरच्या घरी इंग्लिश बोलायचा सराव कसा करायचा. इंग्लिश बोलणं म्हणजे फक्त ग्रामर नाही, तर ते एक हॅबिट आहे आणि ती हॅबिट आपण रोजच्या सरावाने तयार करू शकतो. तर बघा मित्रांनो, सोपा आणि प्रभावी मेथड मिरर प्रॅक्टिस. दररोज आरशासमोर 5 मिनिटं इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करा. जसं की गुड मॉर्निंग विनोद, हाऊ आर यू टुडे? तर मित्रांनो, मराठीत विचार करा आणि इंग्रजीत बोला. सुरुवातीला चुका झाल्या तरी हरकत नाही. कारण बोलणं सुरू ठेवणं हेच महत्त्वाचं आणि हेच गुरुकिल्ली आहे, जी की तुम्हाला घरच्या घरी इंग्लिश बोलायला शिकण्यास मदत होईल. प्रॅक्टिस इंग्लिश ॲट होम. तर मित्रांनो, पार्ट 2 डेली रूटीन बोलून दाखवा. डेली रूटीन करा. आपल्या रोजच्या कामाबद्दल इंग्रजीत बोला. इंग्रजीत, मराठीत नाही. मराठीत फक्त आपल्याला विचार करायचा आहे, परंतु बोलताना आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे. दररोज वेगवेगळे दिवस तयार करा. मंडे रूटीन, संडे रूटीन इत्यादी. अशा प्रकारे तुम्हाला शब्द वापरायची सवय लागेल. पार्ट 3 मोबाईल रेकॉर्डिंग मेथड. मोबाईल रेकॉर्डिंग मेथड काय असते? आपल्या मोबाईलचा वापर करा, जो की आपल्याला इंग्लिश बोलण्याला मदत होईल. प्रत्येक दिवस स्वतःला बोलणं रेकॉर्ड करा. स्वतःचं बोलणं त्या मोबाईलमध्ये, तुमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करा. जसं की टुडे आय लर्न 10 इंग्लिश वर्ड्स. नंतर हे ऐका, चुका ओळखा आणि चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. हे टेक्निक 7 दिवस केलं तर कॉन्फिडन्स नक्कीच वाढेल. प्रॅक्टिस 4 इंग्लिश थिंकिंग प्रॅक्टिस. इंग्लिशमध्ये थिंकिंग म्हणजे इंग्लिशमध्ये तुम्हाला विचार करायचा आहे. विचार काय करायचा आहे? विचार करताना सुद्धा इंग्रजीतच विचार करायचा आहे. जे की तुम्हाला मराठीत जे तुमच्या मनात आहे, तोही विचार तुम्ही इंग्लिशमध्येच करायचा, की इंग्लिशमध्ये याला कसं म्हणू शकतो, इंग्लिशमध्ये याला कसं मांडू शकतो. मराठीत विचार येतो, आज काय खायचं? तर तो इंग्रजीत करा, व्हॉट शुल्ड आय ईट टुडे? म्हणजे आज काय खायचं? विचार करण्याची सवय झाली, की इंग्लिश आपोआप फ्लुएंटली येईल. पार्ट 5 डेली गोल सिस्टम. प्रत्येक दिवसाचं गोल ठेवा. प्रत्येक दिवसाचं एक छोटं उद्दिष्ट ठेवा मित्रांनो. दररोज एक छोटं गोल ठेवा. आज मी 10 वाक्य इंग्रजीत बोलेन. आज मी 5 नवीन शब्द वापरेन. असली हे छोटे-छोटे गोल 30 दिवसात तुम्हाला फ्लुएंट बनवतील. फ्लुएंट म्हणजे काय? एकदम परफेक्टली इंग्लिश तुम्ही बोलायला लागसाल. तर मित्रांनो, आजपासून सुरू करू घरच्या घरी इंग्लिश बोलायचा सराव. स्मॉल स्टेप्स बिग रिझल्ट. हे बघा मित्रांनो, हे स्मॉल स्टेप्स आहे, परंतु याचा खूप मोठा रिझल्ट तुम्हाला बघायला भेटेल काही दिवसातच. त्यासाठी तुम्ही माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा, जरूर लाईक करा, शेअर करा. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा, कमेंटमध्ये लिहा आय प्रॅक्टिस इंग्लिश डेली. आणि उद्यापासून आपल्याला खूप मोठा व्हिडिओ सीरीजला आपण सामोरे जाणार आहोत. तर त्याचा पुढचा व्हिडिओ असणार आहे मित्रांसोबत बोलताना वापरायची 25 इंग्लिश वाक्य मी तुम्हाला शिकवणार आहे, जे की तुम्ही मित्रांसोबत बोलू शकता. आणि बघा मित्रांनो, मित्रांसोबत बोलताना प्रत्येकाला असं वाटतं, की इंग्लिश आपल्या मित्रासोबत आपल्याला बोलता यायला हवी. तर हेच मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, की मित्रांसोबत बोलण्यात वापरण्याची 25 इंग्लिश वाक्य आहे. ती तुम्ही जरूर सबस्क्राईब करा चॅनलला आणि उद्या अशाच वेळेला ही सीरीज बघा. खूप उपयुक्त आहे आणि खूप महत्त्वाची आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद.